नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण गणपती डेकोरेशनसाठी की नाही खूप छान सुंदर असं कमळ बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका। इथे बघा एक बॉक्स घेतलेला आहे मी। तुम्ही इथं कार्डबोर्डचाही वापर करू शकता। इथे एका मोठ्या ताटाच्या साहाय्याने की नाही मी असं गोल कट करून घेते। साइज नुसार तुम्ही कट करून घेऊ शकता, छोटं मोठं तुम्हाला जसं कमळ बनवायचं आहे ना तसं तुम्ही कट करून घ्यायचं आहे साइज। आता एका पुसट्यावरती की नाही मी पानाचा आकार देऊन घेणार आहे पेन्सिलनी। असं केल्याने की नाही आपले जे कमळाचे जे पानं आहेत ना एकसारखे येतात। तर इथं बघा पेन्सिलनी की नाही एक पानाचा आकार देऊन घेते मी आणि याला की नाही आता कट करून घेणार आहोत। इथं ज्यावेळेस आपण पानाचा आकार देतो ना त्यावेळेस पण तुम्हाला छोटं कमळ बनवायचं असेल तर छोटे पानं बनवा, जर मोठं असेल तर मोठे बनवा। तर इथं मी माझ्या चौरंगाच्या साइज नुसार मी कमळ बनवणार आहे। माझा चौरंग छोटा आहे तर त्यानुसार बघा इथं पानाचा आकार देऊन मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे बघा मी पिंक कलरचं गुलाबी डार्क गुलाबी कलरचा चार्ट पेपर घेतलेला आहे मोठ्या साइजचा। मोठ्या पेपरचे की नाही मी 4 फोल्ड मारून घेतलेले आहेत बघा। आणि जे आपण पानाच्या आकाराचं कट करून घेतलेलं होतं ना तर ते मी अशा पद्धतीने चार्ट पेपरवरती ठेवलेलं आहे आणि पेन्सिलनी ना मार्क करून घ्यायचं आहे। म्हणजे की नाही आपले जे कमळाचे जे पानं आहेत ना अगदी छान एकदम सुरेख होतात आणि एकसारखे होतात। बघा इथं मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला की नाही पानं कट करून घ्यायचे आहेत। एका वेळेस जवळजवळ माझे 16 पानं तयार झालेले आहेत। तर मी इथे की नाही पानं कट करून घेते। पानाचा आकार तुम्ही छोटा मोठा करू शकता, जितकं तुम्हाला लोटस बनवायचं आहे ना कमळ तितकं तुम्ही पानं छोटी मोठी घेऊ शकता। इथे आता माझं जे चौरंगाची साइज आहे ना त्यानुसार मी हे कमळ बनवणार आहे। तर इथे बघा मी सर्व पानं की नाही इथं कट करून घेतलेले आहेत। बघा असं केल्याने की नाही एकसारखे पानं आपली तयार होतात। इथं एका पूर्ण चार्ट पेपर मध्ये की नाही माझे 16 पानं तयार झालेले आहेत, ते मी पूर्ण कट करून घेतलेले आहेत। आता जशी आपण हे फुलांसाठी पानं बनवून घेतलेली आहे ना तसंच आता कमळाच्या फुलाला खाली पानं असतात त्याचेही पान बनवून घ्यायचं आहे। सेम एक चार्ट पेपर घेतलाय मोठा मी, डार्क ग्रीन कलरचा घेतलेला आहे आणि त्याला असे 4 फोल्ड मारून घेतलेले आहेत। सेम पद्धतीने की नाही आपल्याला याची पानं कट करून घ्यायची आहेत बघा। इथे बघा 16 पानं तयार होत आहेत माझे एवढ्यामध्ये। तुम्हाला जितकं कमळ बनवायचं आहे ना तेवढी मोठी पानं आणि तेवढा मोठा सर्कल शेप तुम्ही कट करू शकता। इथे बघा मी हे पानही कट करून घेतलेले आहेत। आता जे आपण गोल शेप मध्ये कार्डबोर्ड कट करून घेतलेला आहे की नाही तो घेणार आहोत आणि की नाही आता फेविकॉलच्या साहाय्याने की नाही आधी आपण पानं चिटकून घेऊयात कमळाची। इथे बघा थोडा थोडा गॅप सोडून मी हे पानं चिटकून देते। तुम्ही एकसारखे चिटकवले तरी चालतील। थोडंसं खालच्या बाजूला फोल्ड करून घेतलेले आहेत पानं मी, हे बघा छान दिसतात। अगदी 50 रुपये मध्ये हे जे मस्त असं आपण कमळ बनवणार आहोत। चार्ट पेपर इथे मला 2 लागलेले आहेत, 2-3 लागलेले आहेत। तर एक 10 ते 15 रुपयाला एक चार्ट पेपर मिळतो आणि एक फेविकॉल 5 रुपयेवाला। तर बघा इथे हे पानं चिटकून घेतलेले आहेत मी खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला। इथे बघा आपला कमळाच्या खालच्या बाजूचा पानांचा भाग तयार झालेला आहे। आता वरच्या फुलांचा भाग तयार करूयात। इथे बघा जे गुलाबी कलरचे आपण पानं कट करून घेतली होती ना ते चिटकून घ्यायचे आहेत। थोडेसे असे मी फोल्ड करून घेतलेले आहेत जेणेकरून ह्या पाकळ्या आहेत ना अशा छान दिसतील। खाली जो कमळाचा भाग आहे ना पानांचा तर तिथे मी 16 पानं चिटकवलेली आहेत। पूर्ण एका चार्ट पेपरचा उपयोग झालेला आहे माझा तिथं। आणि हे जे गुलाबी कलरचे पानं आहेत की नाही फुलाचे तर तिथे मी 2 चार्ट पेपर कट केलेले होते। तर जवळजवळ इथे मी की नाही 16 + 8 असे की नाही मी 24 पानं चिटकवलेली आहेत। कमळाचं फूल बनवण्यासाठी मला एक अख्खा चार्ट पेपर आणि दुसरा अर्धा चार्ट पेपर गेलेला आहे। बघा हे जे वरची पानं चिटकवतेत ना मी तिथं असं पानांना थोडासा कट मारलेला आहे, फोल्ड मारून चिटकवायचे आहेत म्हणजे असं आपलं कमळ खूप छान फुलल्यासारखं दिसेल। बघा हे आपलं कमळ छान तयार झालेलं आहे। आता इथं एक मी ग्लिटर पेपर घेतलेला आहे गोल्डन कलरचा, 10 रुपयाला मिळतो आणि प्लेटच्या साहाय्याने की नाही गोल शेप कट करून घेतलेला आहे आणि मध्ये आपल्याला की नाही हा ग्लिटर पेपर चिटकून घ्यायचा आहे। बघा हे बघा आपलं सुंदर असं कमळ तयार झालेलं आहे। अगदी कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये खूप सुंदर हे कमळाचं आसन तयार झालेलं आहे। आता गणपती येत आहेत सगळ्यांच्या घरी किंवा गौरी असतात तर त्यासाठी तुम्ही हे कमळाचं आसन बनवू शकता।
हे कमळ बनवायला इतकं सोपं आहे ना, तुमची मुलं सुद्धा बनवतील इतकं सोपं आहे। हे तर माझ्या मुलांनी मला मदत केली होती बनवायला, इतकं सोपं आहे। तर नक्की तुम्हीही बनवा, खूप सुंदर आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। बघा किती छान हे कमळ आपलं तयार झालेलं आहे। आता माझ्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती ती मी ठेवलेली आहे। तुम्ही या ठिकाणी गौरी गणपतीसाठी हे सुंदर असं आसन बनवू शकता, खूप सुंदर दिसते, बघू शकता तुम्ही। तर मस्त असं हे आपलं कमळ तयार झालेलं आहे। नक्की बनवा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।